आपल्यावरती आरोप केले, या सिस्टमवरती आरोप केले. मराठा समाजाचं हे जे मराठा भवन आहे खूप दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे आणि ती जर साकार होत असेल, यशस्वीरित्या तिकडे सगळं प्रक्रिया होत असतील तर ह्यामध्ये विघ्न येणं उचित नाही. पण त्या विघ्न संतोषी लोकांवरती आपण या शुभ दिनी न बोलता आपण कामातून त्यांना दाखवून देऊ की महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये हे मराठा भवन हे आदर्श मराठा भवन असेल. अशा मागील अनेक वर्षांचा प्रलंबित जो प्रश्न होता मराठा भवनाचा तो कुठेतरी मार्गी लागलेला आहे. राज्याचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी आपल्या नाथ प्रदेशांच्या माध्यमातून 28 गुंठे तब्बल जागा दिलेली आहे आणि या जागेचा आज बोर इथं सुरू केलेला आहे. नारळ वाढवून तिथे त्याचा उद्घाटन समारंभ झालेला आहे. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, आज खरं म्हणजे खऱ्या अर्थानं कुठेतरी कामाला सुरुवात झालेला आहे? अगदी बरोबर आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मराठा भवनचा बोर्ड लागला आणि त्या माध्यमातून पुढच्या कामासाठी आपण खूप वेगानं ह्या प्रक्रिया होत आहेत. आणि आज आपण पाहतोय बोरची मशीन आलेली आणि इकडे बोर घेतोय. बोर झाल्याबरोबर आपण लागलीच इकडं वृक्षारोपणाचा आपला संकल्प आहे. वैद्यनाथ मंदिरपासून ते रोडवरती दोन्ही बाजूनं आणि ह्या मराठा भवनचा जो संपूर्ण एरिया आहे ते तिथं पण आपण वृक्ष लागवड करत आहोत. परंतु यावरतीही अनेक टीका झाल्या, अनेक यामागे पत्रकार परिषद झाल्या, त्याच्यामध्ये आवाज उठवला गेला की काहीतरी पेड कार्यकर्ते आहेत, काहीतरी पेड मराठा समाजाचे काही बांधव आहेत आणि जे हे मुद्दाम असं भासवत आहेत की खरं म्हणजे ही जागा दत्त देवस्थानची आहे आणि ही जागा देता येत नाही. अगदी बरोबर आहे आपण म्हणालात ते. असे चांगल्या कामामध्ये गोष्टी होतच असतात आणि आम्ही नगरपालिका आणि नाथ प्रतिष्ठान संपूर्ण या प्रक्रियेमध्ये कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहोत. कुठल्याही गोष्टीला थोडासा वेळ द्यावा लागतो. ज्यांनी आपल्यावरती आरोप केले, या सिस्टमवरती आरोप केले, मराठा समाजाचं हे जे मराठा भवन आहे खूप दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे आणि ती जर साकार होत असेल, यशस्वीरित्या तिकडे सगळं प्रक्रिया होत असतील तर ह्यामध्ये विघ्न येणं उचित नाही. पण त्या विघ्न संतोषी लोकांवरती आपण या शुभ दिनी न बोलता आपण कामातून त्यांना दाखवून देऊ की महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये हे मराठा भवन हे आदर्श मराठा भवन असेल. अशा संकल्पनेनं आम्ही सगळे कामाला लागलो. सर, खरं म्हणजे थोडी की न देता जागा तब्बल 28 गुंठे आहे आणि परेश शहराला अगदी लागून असलेली जागा आहे. ही महाराष्ट्रामध्ये जवळपास हे पहिलं मराठा भवन असणार आहे. अगदी बरोबर. कारण प्रभू वैद्यनाथाच्या सानिध्यामध्ये अगदी बाजूला हे एक ज्ञान मंदिर उभं राहणार आहे. आदरणीय माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी पण असा उल्लेख केला. आपले नगराध्यक्ष भैयाजी यांनी पण तसा उल्लेख केला.